श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम। तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ। बघा मंडळी, आपल्याला सर्वांना माहिती की 9 एप्रिलला गुढीपाडवा आहे आणि ह्या गुढीपाडव्याच्या दिवशी आपण प्रत्येक जण आपल्या घरावर गुढी उभारत असतो आणि त्या गुढीसाठी आपण नवीन साडी, नवीन वस्त्र, ब्लाउज पीस असेल काय असेल पण नवीन आपण कोरं वस्त्र लावत असतो। तर आता त्याच्यात आपल्याला सर्वांना माहिती की हौस वाढलेली आहे, शौक वाढलेले आहे, आवड वाढलेली आहे। तर त्यानुसार आपलं आता काही एक विशेष त्याच्यासाठी वस्त्र पण नवीन आलेले आहेत आणि आता ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते दाखवणार आहे की आपण गुढीचे वस्त्र आणलेले आहेत, विक्रीसाठी आहेत। आपल्याला जर आवडले, जेही आपल्याला आवडलं असेल ते आपण स्क्रीनशॉट काढायचा आणि मला व्हॉट्सअपला तो स्क्रीनशॉट पाठवायचा। मी त्याची तुम्हाला प्राइस सांगेल। व्हिडिओत आपण प्राइस सांगू शकत नाही कारण की प्रत्येकाची प्राइस सांगायला तेवढा वेळ नाही। तर आपण फक्त मी आता तुम्हाला वस्त्र दाखवते गुढीचे, आपण आवडले तर आपण त्याचा स्क्रीनशॉट काढा। अगदी हे वस्त्र जे आहे बघा, हे आहे पण आपले पैठणीचे आहे, पण सेमी पैठणीचे आहे। ओरिजिनल पैठणीचे येणार आहे पण आलेले नाही। ओरिजिनल पैठणीचे महाग असणार आहे, आपण जास्त करून सहसा सेमी पैठणीचेच असतात ते। हे बघा, हे आहे गुढीचं वस्त्र आहे। हे बघा, इथे ते काठी लावण्यासाठी एक असं पॉकेट केलेलं आहे आणि हे इथे लेस वगैरे असे आहे। हे आहे, हे सर्व सेमी पैठणीचे असणार आहे, हे तुम्हाला पुन्हा सांगते मी। तर हे असं गुढीचं वस्त्र आहे, ब्ल्यू कलर आहे, त्याला रेड काठ आहे। हे एक आहे, हे छोटा आहे, याच्यापेक्षा मोठे पण आहेत, छोटे मोठे सगळ्या प्रकारचे आहेत। आता हे एक आहे, त्याच्यात कलर आहे, प्रत्येकाची डिझाइन कलर वेगळा असणार आहे। म्हणजे काठाची तरी डिझाइन वेगळी असेल, मध्ये तरी वेगळी असेल, प्रत्येक पॅटर्न हा युनिक असणार आहे। त्यामुळे असं नाही की ताई याच्यामध्ये कलर दाखवा आणि याच्यामध्ये प्रकार दाखवा, तर असं होणार नाही, सगळे सिंगल पीस आहे। आता हा आहे बॉटल ग्रीन आहे, त्याला ऑरेंज कलरचे काठ आहे। हा पण एक आहे, हा मोठा आहे। हे मोठं वस्त्र आहे गुढीचं, याला साईडने लेस लावलेली आहे। हे इथे एक लेस आहे, सर्वांना असं पॉकेट असणार आहे काठी अडकवण्यासाठी। हे बघा, हे असं एक आहे। त्यानंतर हे आहे बघा, तुम्ही बघाल तुम्हाला सगळे इतके आवडेल, सुंदर आहे, अतिशय सुंदर असे आहेत। हे बघा, याला मला ते तुम्हाला जवळ घेऊन येणार दाखवायला, तुम्हाला हे पुरणार नाही, कॅमेरामध्ये पुरत नाहीये। हे पोपट डिझाइन आहे, हा याची पोपट डिझाइन आहे। इथे पण डिझाइन आहे पोपटची, सॉरी मोराची डिझाइन आहे, सॉरी मोराची डिझाइन आहे। हे मोराच्या डिझाइनचं आहे, याचा ब्ल्यू कलर आहे, गोल्डन कलरचे काठ आहे। ते मला लांबूनच दाखवावे लागणार आहे, जवळून नाही, त्यामुळे आवाजाचा थोडा प्रॉब्लेम येईल, माफ करा। परंतु तुम्ही हे बघून घ्या कलर। आता तो तुम्ही ग्रीन पाहिला, त्याच्यामध्ये हा आहे, हा मोठा आहे आणि याचे पैठणी काठ आहे, याचे ऑरेंज काठ आहे। हे बघा, हा असा आहे, हा एक कलर आहे। हा पूर्ण ब्ल्यू कलर आहे, नाही सॉरी, याला पण गोल्डन काठ आहे। हा आपण पहिले असा बघितलेला आहे, ठीक आहे, पण काठाची डिझाइन याची वेगळी आहे। याला इथे चॉकलेटी कलर, खाली जी बॉर्डर आहे ना, ही लाल कलरची बॉर्डर आहे। हे एक आहे, पूर्ण एक कलरचा आहे। हे कसं आहे, गोल्डन कलर काठ आहे आणि चॉकलेटी कलर आहे। हा हा आहे, याचा वेगळा आहे आणखी पॅटर्न, हा एक वेगळा नाही। आता इथं राणी कलर आहे, त्याचा रेड कलर, तर इथे याचा राणी कलर आहे। हा जांभळा कलर आहे आणि याला इथे मोराची डिझाइन आहे। इथे पण याला बुट्टी आहे
इथे याला बुट्टी आहे, मोराचीच बुट्टी आहे. लेस मध्ये फरक आहे. हा एक आहे बघा, याचे काठ छोटे आहे आणि इथे इथे मोठा काठ लावलेला आहे. असा आहे. इथे लेस वगैरे आहे याला. हे एक आहे डिझाईन. आता खूप कॉम्बिनेशन आहे, छान सुंदर कॉम्बिनेशन आहे. मोठे काठ आहे, ब्ल्यू कलर आहे आणि पिंक कलर आहे. असे 2 कॉम्बिनेशन मध्ये हे आहे. काठ पण मोठे मोठे आहे. जवळ घेऊन दाखवते तुम्हाला. ही काठाची डिझाईन आहे. ही पोपटची डिझाईन आहे. मी ती पोपट त्याला बोलली, पोपटची ही पोपटची डिझाईन आहे बघा. ती मोराची होती, ही पोपटची डिझाईन आहे. आता हा रेड आणि याचे काठ ग्रीन आहे. गोल्डन आणि ग्रीन काठ आहे. इथे ग्रीन आहे आणि हा रेड कलर आहे. याची काठाची डिझाईन पण अशी आहे. हे सगळे सेमी पैठणीचे आहे. हे आपण लक्षात घ्या. ओरिजिनल पैठणी खूप महाग आहे. हा एक अजून आहे बघा. याचे पण डबल काठ आहे. याचे अशी इथे पण काठाची डिझाईन आहे, वरती पण खाली, आणि खाली पण मोठे काठ आहे. हा पण ब्ल्यू कलर आहे. हे सगळे पैठणी कलर आहे. हे जे आहे ना, हे सर्व पैठणी कलर आहे. हा एक आहे. इथं याला इथं पोपट, सॉरी, इथं मोराची डिझाईन आहे. वरती मोराचा पॅच केलेला आहे आणि इथे प्लेन काठ आहे. गोल्डन काठ आहे, प्लेन कलरचे आहे. इथं डिझाईन केलेली आहे मोराची. यामध्ये भरपूर आहे, म्हणजे ह्या डिझाईन मध्ये भरपूर आहे. हे मोठं आहे, हे बघा, हे पण आहे. यामध्ये भरपूर आहेत. या कलर मध्ये, म्हणजे याला पण प्लेन काठ आहे, असे गोल्डन काठ आहे. जवळून अतिशय तुम्हाला ते सुरेख दिसेल बघा. याची ही डिझाईन आहे. हा एक अजून रेड कलर आहे. याच्यावर पण हे ग्रीन काठ आहे. हे खालचे ग्रीन काठ आहे आणि यावर सुद्धा पोपट आहे. पोपटची डिझाईन आहे यावर सुद्धा. काठाची जी डिझाईन आहे ती मोराची, मोराची डिझाईन आहे. सॉरी, मोराची डिझाईन आहे. पोपट येते तोंडात. पोपट खूप बघितले असल्यामुळे पोपट पोपट येत आहे. तर ही मोराची डिझाईन आहे. असे सुंदर असे हे गुढीचे वस्त्र आहे. हा एक आणखी वेगळा बघा डिझाईन आहे. इथं पैठणीचे काठ लावलेले आहे आणि इथे सेमी पैठणीचं आहे काठ. हे पण एक असं सुरेख असे आहे, दिसायला एकदम सुरेख असे सुंदर आहे. कॅमेरात थोडा कलर वेगळा दिसत असेल, पण हा पूर्ण बॉटल ग्रीन कलर आहे. बॉटल ग्रीन कलर, जांभळा कलर, रेड कलर
हे आपल्या कसं डार्क कलर आहे ना, हे छान जास्त छान दिसतं गुढीला. गुढीला असो की कुठल्याही स्त्रीला असेल, डार्क कलर छानच दिसतात, कारण की तिच्यात तिचं सौंदर्य उठून दिसतं. तसं गुढीला सुद्धा ते आपल्याला अगदी लांबून सुद्धा हे कलर उठून दिसणारे असे कलर आहे आपल्याकडे गुढीचे. आणि गुढीचे वस्त्र आहे. त्यानंतर आपल्याकडे पाडव्याचा तोडगा पण आहे. तो पाडव्याचा तोडगा आता सध्या आलेला नाहीये, म्हणजे उद्या वगैरे येणार आहे. पाडव्याचे तोडगे पण आहे. मग आपण पाडव्याच्या तोडग्याबरोबर हे वस्त्र मागवू शकतात. म्हणजे आपल्याला कुरिअर खर्च पण एकच लागेल दोघांचा. तर आपल्याला जर पाहिजे असेल तर आपण स्क्रीनशॉट काढा आणि पाडव्याचे तोडगा आणि हे दोन्ही आपण एकत्र मागवू शकतात, म्हणजे आपल्याला कुरिअरला परवडेल. तर असो, आपल्याला हे आवडलं असेल तर नक्की आपण मेसेज करा आणि मागवा. म्हणजे लवकर मागवा, कारण की आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचायला काही दिवस लागतात. कुठे आपण लांब राहतात, जवळ राहतात. जवळ असेल तर लवकर मिळतं, पण लांब असेल तर वेळ लागते. मग आपल्याला त्याच्या अगोदर मिळण्यासाठी आपण ऑर्डर पण लवकर करा. म्हणजे 2 दिवस अगोदर येऊन पडलेलं आपल्या घरी बरंच ना, बेटरच आहे. म्हणजे वाट बघायची वेळ नाही येत. म्हणून आपण आजच ऑर्डर करा आणि आपले गुढीचे वस्त्र बुक करा. असो, झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू. आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.